कोकणाला निसर्ग संपन्नतेची देणगी लाभली आहे। लाल तांबडे कातळ, भणभणणारा वारा, शुभ्र वाळूचा किनारा असलेले देवगड याला अपवाद नाही। देवगडची पवनचक्की जवळ असलेली गार्डन, साहसी पर्यटकांना खुणावणारी झिपलाईन, शुभ्र सळसळणारा पण तेवढाच शांत व सुरक्षित असणारा देवगडचा समुद्र किनारा। देवगडचा बीच पर्यटकांना खुणावतो आहे। देवगड येथे नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य गार्डनची निर्मिती करण्यात आली। यातूनच देवगडच्या पर्यटनात आणखीनच भर पडली आहे। 8 मार्च रोजी होऊ घातलेल्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून 15 फुटी शंकर महादेवाची आसनस्थ मूर्ती उभारण्यात आली आहे। याचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया। आमचं हे पवनचक्कीचं गार्डन हे पूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे आकर्षित होतात, येतात आणि एकंदरीत या पूर्ण निसर्गरम्य अशा भागाचा आस्वाद घेतात। पण नेहमी मला असं विचारत की आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये परत स्वतःला रिइन्व्हेंट करायचं असतं, काहीतरी नवीन आकर्षण लोकांना द्यायचं असतं। तसं आपण इथे झिपलाईन सुरू केली आणि आता ह्या पूर्ण भागाला, ज्याला इथे आपण कोकणाची काशी म्हणून आपण म्हणतो, आता कुणकेश्वर चं मंदिर इथे आहे। इथे जगभरामधून लोक उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे येतील। त्याच पूर्वसंध्येला इथे महादेवाची मोठी अशी ही मूर्ती आम्हाला इथे उभारण्याकरता आम्हाला विचारात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आता ही मूर्ती लोकांच्या साठी एकंदरीत उभी आहे। या पूर्ण परिसराला एक वेगळं महत्त्व या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल। पर्यटनाबरोबर धार्मिक महत्त्व पण या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल आणि इथे येणाऱ्या लोकांचा ओढ, आकर्षण हे अजून दुपटीने वाढेल अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। ह्या गार्डनसाठी अजून 50 लाखाची निधी आत्ताच आमच्या महायुतीच्या सरकारने मान्य केलेली आहे आणि त्यानुसार आता इथे नवीन धबधबा असो किंवा गार्डनमध्ये नवीन प्रकारचे खेळ हेही येणाऱ्या काही महिन्यामध्ये इथे आपल्याला बघायला भेटतील। ही माहिती आपल्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचते। शेवटी काही नियोजन नगरपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे। त्या काही गोष्टी मीही स्वतः सीओशी बोलेन, कारण का इथे येणारा जो पर्यटक आहे त्याची कुठलीही गैरसोय होता कामा नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची असते। म्हणून या संबंधित सीओशी बोलून पार्किंगची सुविधा अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं टाकतो। देशाचे आदरणीय पंतप्रधानांनी ह्याच तर विषयावर बोट ठेवलेलं की आपल्या भारतामध्येच असंख्य असे महत्त्वाचे पर्यटक स्थळ आहे। जसं लक्षद्वीपकडे त्यांनी स्वतः लक्ष वेधलं। आपलं देवगड आहे, ही पूर्ण किनारपट्टी आहे। आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही जायची पण गरज नाही। आपण देश अंतर्गतच पर्यटनाला अगर मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊ शकलो तर नुसतं तुम्ही विचार करा, ह्या पवनचक्कीच्या गार्डनामुळे किती लोकांना रोजगार भेटलेला आहे। इथे झिपलाईन सुरू झालेले आहे, तिथे 5-6 मुलं काम करतात, बाहेर किती लोकांचे स्टॉल लागलेले आहेत, असंख्य इथे मेंटेनन्ससाठी लोक काम करतात। तर एका पर्यटन ह्या विषयामुळे किती लोकांच्या हाताला काम मिळतंय। म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या क्षेत्राच्या माध्यमातून त्या भागाचा विकास तर होईलच, पण त्याचबरोबर बेरोजगारीवर पण मात होऊ शकते, एवढी ताकद आणि क्षमता पर्यटन ह्या क्षेत्रामध्ये आहे। बघा, देवगड जामसांडेच्या लोकांनी आमचा नगराध्यक्ष दिला नसला तरी आम्ही देवगडच्या विकासासाठी, जामसांडे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये 24 कोटीपेक्षाही जास्त निधी या शहरासाठी आणून दाखवलेला आहे। कुठल्याही पद्धतीचं राजकारण केलेलं नाही आहे। देवगड शहराच्या आणि जामसांडेच्या जनतेसाठी ज्या ज्या इच्छा आमच्याकडून व्यक्त केल्या, आमच्या नगरसेवकांकडून व्यक्त केल्या, इलेक्शनच्या निमित्ताने जे शब्द आमच्या नगरसेवकांनी त्या वॉर्डामध्ये दिलेले ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करत इथपर्यंत आलेलो आहे। आता उर्वरित 2.5 वर्षामध्ये पण देवगड जामसांडे शहराचा जो विकास अपेक्षित आहे, या शहराला अजून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्व वाढवण्यासाठी जे प्रकल्प आणायला लागतील, जेवढा निधी आणायला लागेल तो सगळा निधी आणण्याचं काम आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही करू, एवढं विश्वास देवगड जामसांडे शहराच्या लोकांना मी देईन।